नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. हे आपले रोहित पवारांचं काय चाललं काही कळत नाही. म्हणजे पवारांच्या गादीवर बसणे, पवार घराण्याच्या गादीवर बसण्याची त्यांची जी महत्वाकांक्षा समजू शकते, पण जी त्यांनी घाई चालवली आहे तर ती घाई त्यांना म्हणजे भलतीकडेच नेईल असं कधी कधी वाटतं. म्हणजे त्यांनी म्हणजे अजितदादांविषयी जो काही त्यांना एवढा उमाळा त्यांना आता सध्या आलेला आहे तो यापूर्वी कधी पाहण्यात आलेला नव्हता. म्हणजे मागे नाही का त्यांनी त्या एका भाषणामध्ये गावकी भावकी की दादांनी गावकीकडे पाहतात पण भावकीकडे पाहत नाही असं एक हे केलं होतं. आणि मग दादांनी त्याला एक त्यांच्या पद्धतीनं एक हे केलं होतं की भावकीकडे जर पाहिलं नसतं तू निवडून आला नसता, असं तो सगळा संवाद होता. म्हणजे त्यांचे जे नाते आहे जो आज ते जे काही दाखवतात ते इतके काही हे नव्हते, किंवा म्हणजे जय किंवा पार्थ पवारपेक्षा ते तर त्यांचे मुलंच आहेत ना, पण त्यांच्यापेक्षाही हा दोन घरं पुढे जाऊन असं जे काही चाललंय अजित दादांच्या नावाने, तर हे कुठेतरी विचित्र वाटतं. म्हणजे आता त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर वास्तव जे आहे ते कल्पनेपेक्षा भयंकर असतं. तर तोच काय हा प्रकार आहे की काय असं वाटू लागलेलं आहे. म्हणजे बारामतीचं जे पवार खानदान आहे हे राजकारणातलं फार मोठं आहे. म्हणजे आता त्यांचे आता 60 वर्ष तर शरद पवारच आहेत संसदेच्या याच्यामध्ये. पण त्यांचे किमान पवार घराण्यातले किमान एक डझनभर लोक तर कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या संस्थेमध्ये की पोस्टवर असणारच आहे. म्हणजे बघा ना, आता शरद पवार, सुप्रिया सुळे पवार, नंतर हा आपला कुठला तो पार्थ पवार, हे तर संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये हे आहे, आणि सुप्रिया सुळे त्या लोकसभेत आहेत. म्हणजे त्या बारामती मतदारसंघातून निवडूनच गेलेल्या आहेत. रोहित पवार, सुनीत पवार या आता विधानसभेत आहेत. म्हणजे आणि पुन्हा जे कारखाने वगैरे जे ते पकडलं तर तिथं कुठल्या कुठे जाते, किंवा सहकारी संस्था, शिक्षण संस्था, म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलाची जी रयत शिक्षण संस्था आहे ती सुद्धा पवारांनी आपल्या खिशात ठेवलेली आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणजे सगळं इतकं मोठं साम्राज्य आहे त्यांचं, हे मोठं खानदान आहे ते. तर याचा वारसा दुसरीकडे जाऊ नये, त्याच्या आधी आपल्याकडेच यावा हा, अशी ते काळजी घेतात की काय, आणि त्या दृष्टीने त्यांचं राजकारण सुरू आहे की काय असं वाटू लागलेलं आहे. म्हणजे काय झालं, एक तर शरद पवार आता 85-86 वर्षाचे झाले, जे आद्य पुरुष आपण म्हणतो राजकारणातले पवार घराण्यातले, तर ते आहे शरद पवार. त्याआधी त्यांच्या आई पण होत्या म्हणे, पण ते लोकल बोर्डवर होत्या शरद पवारांच्या आई. तर शरद पवार आता 85 मध्ये आलेले आहेत. आता सुप्रिया सुळे आहेत, त्यांच्याकडे वारसा यायला पाहिजे, पण त्यांना ना संघटनात्मक कधी जमलं ना कधी राजकीय काही प्रगल्भता त्यांनी दाखवली. आणि ते पण आता 60 पार केलेली असेल त्यांनी, निश्चित त्यांनी 60 पार केलेली असेल. मग ते कोण होतं तर अजित पवार, अजितदादा हे एक मोठं प्रश्न होतं. म्हणजे 30-35 वर्ष 1990-91ला ते मला वाटतं म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात उतरले. म्हणजे गेली 35-36 वर्ष ते महाराष्ट्राला माहीत आहेत, देशाला माहीत आहेत. त्यांनी एक स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य मोठ्या हिमतीनं उभं करून दाखवलं. त्या त्यांचं जे काही अपघाती निधन झालं त्याच्यामुळे एकदम फार मोठं पोकळी निर्माण झाली आहे. म्हणजे पवार घराण्यामध्ये पण आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण त्यांनी जे निर्माण केले होते कार्यकर्ते अजितदादांनी, ते सुद्धा आज थोडे सैरभैर झालेले आहेत. तर म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे लक्ष खेचून घेण्याचं तर रोहित पवारांचं सुरू आहे की काय असं वाटतं. म्हणजे ते इथं तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे रोज पत्रकार परिषदा घेऊन अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी संशयाचं पूर्ण भूत निर्माण केलं, संशयाचं वातावरण निर्माण केलं. आता त्याच्यात ते कमी पडतं म्हणून ते आता दिल्लीला या खासदाराला भेट, त्या खासदाराला भेट, राहुल गांधींना भेट, केजरीवालला भेट वगैरे असे त्यांचं सुरू झालेलं आहे. यातून त्यांना नेमकं काय साधायचं हे असं वाटतं की ते फक्त आपला प्रश्न तिथपर्यंत
त्यांनी उचलावा, त्यांच्यापर्यंत पोहोचवावा म्हणून केलं. पण असं नाही ते. कारण काय आहे की एकदा त्यांनी महाराष्ट्रामध्ये 2 पत्रकार परिषदा घेतल्या, त्याच्यामध्ये त्यांना वाटेल तसे हे केले, बट ते पुरत नाही म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा डबल गेम असा चालू आहे. एकीकडे हे चालू आहे म्हणजे अजित पवारांचे विषयी आपल्याला किती आस्था होती हे दाखवण्याचा त्यांचा एक तो प्रकार सुरू आहे. ते पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या संदर्भामध्ये संशयाचं वातावरण निर्माण करायचं हे त्यांचं चालू आहे. आणि दुसरीकडे अजितदादांच्या जे वारसा आहे तो जो सुनेत्राताईंकडे आलेला आहे आणि पार्थ पवारांकडे आले. पार्थ पवार आता राज्यसभेवर गेलेले आहेत. तर हा त्यांच्या हातातून कसा निष्ठावा, त्यांच्या हातातून आपल्याकडे कसा घ्यावा, हाही त्यांचा एक प्रयत्न दिसतोय. म्हणजे शांतपणे जर विचार केला तर ते अतिशय म्हणजे बेरक्या पद्धतीनं त्यांचा राजकीय वाटचाल सुरू आहे असं दिसतंय. एकीकडे हे त्यांची अजितदादांची पत्नी किंवा त्यांची मुलं हे गप्प बसलेले दिसतात किंवा हे काही बोलत नाही असे दिसतात. आणि हा एकच माणूस असा आहे म्हणजे विशेष म्हणजे शरद पवारांनी सुद्धा पहिल्या ज्या दिवशी अपघात झाला त्याच दिवशी सांगितलं की नाही, हा घातपात नाही आहे, हे एक अपघात आहे आणि ते याच्याकडे अपघात म्हणूनच पाहावं हे त्यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं. सुनेत्राताईंना आणि त्यांच्या मुलांना बदनाम करण्यासाठी त्यांनी पुटकरून जावं. तर त्याची राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग झाली अजित पवार गट म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची. तर त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे जय पवारांना ते जे मागे बसलेले होते त्यांना असं पुढे येऊन बसा असा आग्रह करतायत त्यांना. म्हणजे खरं तसं आहे, ते पुढे येऊन बसा म्हणून त्यांना आग्रह करू लागले आणि पुढच्या रांगेमध्ये त्यांना बसवलंय. पण ते बरोबर पाहिजे तेवढीच म्हणजे कापून ते जी व्हिडिओ जो बनवला तो व्हिडिओ असा बनवला की त्याला परवानगी घ्यावी लागते, आम्ही कुठे बसायचं किंवा हे प्रफुल्ल पटेल सांगतात त्यांना कुठे बसायचं. हे जी त्यांनी ते जो प्रकार केला हा मात्र काही पटणारा नाही. म्हणजे कोणत्याही अजितदादा पवारांचा जो प्रेमी आहे, अजितदादा पवारांचं ज्यांनी सडेतोडपणे राजकारण पाहिलेले की होला हो नाहीला नाही, काम होईल तर होईल नाही तर होणार नाही असं तोंडावर सांगणारा हा नेता होता. म्हणूनच तो आवडत होता तरुणांना. आणि हे जे प्रकार सुरू केलेले आहेत ते निश्चित म्हणजे चांगले म्हणता येणार नाही. त्यामुळेच असं वाटतं की एकीकडे अजितदादांविषयीचा खूप प्रेम दाखवायचं आणि त्याच वेळी यांना सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ हे डॅमेज यांची कसं होईल, यांची इमेज डॅमेज कसं होईल त्याच्याकडे पण पद्धतशीर लक्ष द्यायचं अशा बाजूने त्यांचं काम म्हणजे राजकारण सुरू आहे रोहित पवारांचं असं स्पष्टपणे दिसतं. त्यांना फार घाई झालेली दिसते त्यांच्या आजोबाच्या गादीवर बसायची. आणि म्हणजे असं सध्या असं चित्र आहे. तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे रोहित पवारांचं हे जे काही चाललं आहे निरोगी राजकारण याला म्हणता येईल का, या त्यांच्या राजकारणाला? अजितदादाविषयी त्यांचं जे प्रेम आहे जे ते काही दाखवतात ते कितपत खरं आहे, किंवा सुनेत्राताई आणि त्यांच्या मुलांना जे बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये कितपत तथ्य आहे? तर तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा चॅनल. तूर्त इतकेच. धन्यवाद.